पनवेल शहरात सकाळच्या निवांत वातावरणात अचानक एक बास्केटमधून ऐकू आलेला तिच्या रडण्याचा आवाज आणि त्यातून उलगडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवार दिनांक 28 रोजी नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिलं असता त्यांना बास्केटमध्ये एक नवजात बाळ दिसलं. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी बाळाला उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळालंय. या चिठ्ठीत लिहिलंय की, प्रिय सर, मॅडम, आम्हाला हे करावं लागलं. यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही. कृपया या प्रकरणात कोणालाही गुंतवू नका किंवा प्रकरण वाढवू नका. आम्हाला जे काही सहन करावं लागत आहे ते या बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तिची काळजी घ्या. आशा आहे की एक दिवस आम्ही तिला परत नेऊ, कारण आम्ही तिच्या जवळच आहोत. आम्ही दिलगिरी आहोत. या शब्दांमधून या छोट्या मुलीच्या पालकांची असहाय्यता, वेदना आणि अंतःकरणाची तडफड जाणवत आहे. या चिठ्ठीतून बाळाच्या पालकांची बिकट मानसिक आणि आर्थिक परिस्थिती समोर आली. मात्र अशा प्रकारे बाळाला सोडून देणं हा गंभीर गुन्हा असल्याने पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असल्याचं यावेळी पोलिसांनी स्पष्ट केलंय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.